राज्याच्या क्रीडा धोरणात आमूलाग्र बदल करणे गरजेचे आहे। यासाठी क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांशी राज्यभरात संवाद साधण्यात येत आहे। या संवाद कार्यक्रमातून क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी आलेल्या सूचनांचे एकत्रीकरण करण्यात येतील। या मौल्यवान सूचना नव्याने तयार होणाऱ्या क्रीडा धोरणात परावर्तित झालेल्या असतील, असे प्रतिपादन क्रीडा मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी केले। संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात विकसित भारत 2047 च्या अनुषंगाने क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधण्यात आला। यावेळी खासदार अनिल बोंडे, आमदार संजय खोडके, सुलभा खोडके, क्रीडा विभागाचे सहसंचालक सुधीर मोरे, कल्याण पाटील, जितू ठाकूर, ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे, संजय सबनीस आदी उपस्थित होते। तालुका स्तरावर क्रीडा संकुल निर्माण करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये आता बदल करण्यात आले आहेत। त्यानुसार आता उपविभागीय अधिकारी हे समितीचे अध्यक्ष राहतील। सार्वजनिक खासगी सहभागातून क्रीडा क्षेत्राचा विकास करावयाचा आहे। क्रीडा विकासासाठी इस्रायल मधील कंपनी 800 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास तयार आहे। त्यांना अमरावती हा चांगला पर्याय असल्याची सुचविण्यात येईल। शासनाच्या सर्व परवानग्या घेऊन या ठिकाणी चांगली सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील। यासोबतच जिल्हा स्तरावर सिंथेटिक ट्रॅक तातडीने उपलब्ध करून देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले। यावेळी क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक, मार्गदर्शक, पुरस्कार विजेते, पत्रकार, नागरिक, खेळाडू यांच्याशी संवाद साधण्यात आला। उपस्थितांनी क्रीडा क्षेत्रात नव्याने समावेश करावयाच्या बाबी क्रीडा मंत्री यांच्या समोर मांडल्या। सर, त्या 4 वर्षानंतर स्पर्धा येतात, तर टॉप 8 किंवा टॉप 6 खेळाडूंचा पण याच्यात विचार करण्यात यावा, हे माझे एक सजेशन आहे। माझी शासनाला एकच मागणी आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्पोर्ट्स सायन्स सेंटर उघडण्यात यावं। शालेयमध्ये 14 वर्षातील मुलांना 5% आरक्षणामध्ये घेतलेलं आहे, परंतु असोसिएशनच्या सगळ्या खेळामध्ये 16 वर्षाआतील जो संघ असतो त्याला बाहेर केलेला आहे। अगोदर जे नेमणुका होती त्या संपूर्ण नेमणुका क्रीडा विभागाशी संबंधित असतील आणि क्रीडा विभागाचं ज्ञान असल्याशिवाय कोणत्याही अधिकाऱ्याला क्रीडा विभागामध्ये काम करता येणार नाही, अशा प्रकारचा GR या ठिकाणी शासनाच्या वतीने आपण काढतो। राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सन्माननीय वित्तमंत्री अजितदादा आणि एकनाथ शिंदे साहेब यांना मी विनंती करणार आहे की जवळपास 65% हे तरुण या देशातले ही क्रय शक्ती आहे। ही क्रय शक्ती जर आपण याला विधायक स्वरूपात या ठिकाणी जर आणली आणि यांना जर खेळामध्ये आपण गोडी निर्माण केली, या क्षेत्रामध्ये आपण जास्तीत जास्त गुंतवणूक केली, तर चांगली पिढी आपल्याला भविष्यकाळात घडवता येईल। चांगले माणसं, चांगल्या या ठिकाणी पुढची पिढीचे चांगले नागरिक घडवता येतील आणि त्यासाठी आपल्याला काही सुविधा निश्चितपणे द्याव्या लागतील। त्या सुविधा देण्यासाठी राज्य सरकारची मानसिकता आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।